हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर जर कोण माझं अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ तुम्ही डेली बघू शकता. तर बघा, आता वाजले आहेत 6. मी चालली आहे योगाला. काल होळी झाली, तर होळीचे मी काही व्हिडिओ वगैरे शेअर केलेले आहेत, तुम्ही बघितलेच असताल. मी ब्लॉगही टाकला होता कालचा. तर त्यामध्ये बघा, आता योगा झाल्यानंतर मावशींनी कलर आणला होता. मी तर कलर आणायला विसरलीच होती, पण भरपूर असं एन्जॉय वगैरे केला. सगळ्यांना कलर सकाळी 6:30 वाजून म्हणजे 7 वाजता योगा संपतो, 7 सव्वा 7ला. त्यानंतर पूर्ण आम्ही अशी मस्ती वगैरे केली. सकाळी सकाळी कलर वगैरे खेळले, भरपूर छान वाटले. मी असे ह्यांचे व्हिडिओ काढत होते कारण ह्या खूपच मस्ती वगैरे करत होते. म्हटलं मला माझ्या व्लॉगमध्ये टाकायला तेवढाच व्हिडिओ होईल, म्हणून मी ह्यांचं जे शूट आहे ते केलं. कारण खूपच छान असं त्यांनी मस्ती वगैरे सगळ्यांनी असं खूपच छान एन्जॉय वगैरे केला. तर खूप छान वाटलं ह्यांच्याकडे बघून. खूप असं आनंद वाटतो मला, खरंच खूपच छान वाटतं. मग मलाही त्यांनी असं कलर लावायला आले होते, भरपूर अशी मस्ती वगैरे केली. त्यानंतर बघा, आता मला जायचं होतं घरी, कारण आज अंशलाही सुट्टी आहे आणि अंशच्या पप्पांनाही आहे, पण ते दुपारून जाणार आहेत ऑफिसमध्ये. पण दुपारपर्यंत सुट्टी आहे, तर मला आवरायचं पण होतं, म्हणून घरी आली. तर हा उठून बसला होता आणि ह्याने बॅग घेऊन पाण्याची भरून वगैरे त्याचं खेळणं चाललं होतं. अख्खी गॅलरी पूर्ण त्याने ओली केली होती. त्यानंतर बघा, त्याचं आवरून आम्ही चाललो होतो खाली. तर खाली जाण्या अगोदर त्याचं चाललं होतं पप्पाला कलर लावायला. पप्पाला अजिबात कलर आवडत नाही लावलेला, पण मुलाकडून लावून घेण्यात आणि वेगळंच असते. पण भरपूर खूप छान अशा पद्धतीने दोघांचंही कलर वगैरे लावून घेतलं. मीही जबरदस्तीने त्यांना कलर लावलं, कारण त्यांना कलर खेळायला अजिबात आवडत नाही. तर बघा, ही आहे क्रिशा. तर मला कलर लावला आहे चेहऱ्याला, म्हणून ते हाताने पुसत होती आणि तिचं चाललं होतं तिला कलर लाव म्हणत होती, पण ती बघत होती की हिने त्या चेहऱ्याला काय लावलं आहे असं. तर अंशचं बघा, कोमलसोबतची मस्ती, कलर वगैरे खेळणं. तिने त्याला कलर लावला. तिला वाटलंही नव्हतं की हा पिचकारी मारेल. तर ह्यानेही खूप छान पद्धतीने तिच्या अंगावरती पाणी ओढवलं. त्यानंतर बघा, जाताना हे जे अंशच्या पप्पांच्या ऑफिसमधली मुलं होती ते भेटले आणि त्यांनी ह्या अंशला आणि अंशच्या पप्पांना कलर लावला. त्यानंतर बघा, मी आणि कोमल चाललो होतो पुढे, कारण क्रिशाला आता कलर नको, ती छोटी आहे म्हणून पाणी वगैरे तिच्या अंगावर उडेल म्हणून अंशच्या पप्पा सेपरेट तिला घेऊन बसणार आहे, कारण अंशच्या पप्पांनाही कलर खेळायला अजिबात आवडत नाही. तर ते साईडला घेऊन तिला बसले होते आणि हे चाललं होतं आमची मस्ती. तर ह्या माझ्या काही मैत्रिणी माझी वाट बघत बसल्या होत्या. तर त्यांना राग आला होता की मी एवढ्या वेळ खूपच लेट केलं यायला म्हणून. आणि असं कलर खेळत खेळत आमची मस्ती वगैरे चालली होती आणि खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं. खूपच गर्दी इथे आल्यानंतर बघितलं, बापरे, खूपच अशी गर्दी होती, खूप जास्त. म्हणजे कधीपासून ह्या सगळी अशी खेळत होती कलर. आता मला वाजले होत्या 10 10:30 झाल्या होत्या. त्याच्या अगोदरपासून खूपच जण असे मस्त कलर वगैरे खेळून एन्जॉय वगैरे करत होते. त्यानंतर बघा, माझ्या काही मैत्रिणी वगैरे भेटल्या आणि असं कलर वगैरे चाललं होतं त्यांचं खेळणं आणि मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते. कोमल आणि तनुजाचे तर खूपच छान अशी मस्ती चालली होती. पण खूप छान वाटलं असं सगळ्यांना भेटून. आणि मग सगळ्यांचा आम्ही असे व्हिडिओ वगैरे भरपूर असे व्हिडिओ वगैरे काढले आहेत. तुम्ही इंस्टाला जर माझं फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. तुम्हाला तिथे भरपूर असे मी व्हिडिओ बघायला भेटतील. मी काल फोटोशूटही केला, तेही तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर भरपूर अशी मस्ती वगैरे चालली होती. आता बघा, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये फक्त लहानपासून ते मोठे भरपूर असे छोटे छोटे मुलंही एन्जॉय करत होते. खूप छान वाटत होतं. असं आवर्जून आपण एवढ्या सगळेजण एकत्र येऊ शकत नाही. तर बघा, ह्या निमित्ताने का होईना भरपूर असे जण एकत्र येऊन मस्त खेळ खेळत होते आणि खूप छान वाटलं अशा भरपूर अशा मैत्रिणींना वगैरे भेटून. तर माझीही चालली होती मस्ती वगैरे. तर बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही आवडत. तर खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं आणि पुढं पण व्हिडिओ बघताल. मस्त असे डान्स वगैरे आम्ही केले होते, पण आता मी त्याचे सॉन्ग वगैरे ॲड नाही करणार आहे, कारण जर सॉन्ग जर बॅकग्राऊंडचे सॉन्ग जर ठेवलं तर यूट्यूबला कॉपीराईट वगैरे म्हणून येतं. म्हणून मी
बॅकग्राऊंडचा आवाज पूर्ण बंद करून टाकलेला आहे, कारण गाणी वगैरे चालू आहे आणि त्याचा आवाज येतो आणि मग यूट्यूब कॉपीराईट म्हणून असं देतं. आणि भरपूर प्रमाणात जर कॉपीराईट जर आलं तर यूट्यूबला प्रॉब्लेम होतो म्हणून. कारण मला माहीत आहे की पहिलं माझं यूट्यूब चॅनल ह्या कारणानेच बंद झालेलं आहे. असं बॅकग्राऊंडचं वगैरे म्युझिक वगैरे येऊन त्याला भरपूर असं कॉपीराईट आलं होतं आणि काही व्हिडिओ पण माझे असे झाले होते, तर त्यामुळं मग असं कॉपीराईट येतं म्हणून मी बॅकग्राऊंडचा आवाज ठेवलेला नाही. तर हे बघा आईचं चालली होती मस्ती इकडे तिकडे, आणि त्याची जी पाण्याची जी बॉटल होती त्यातलं पाणी संपलं होतं, तर ते भरून आणायला गेले होते. तर इकडे बघा सचिन दादा आले, त्यांनी भरपूर असा कलर वगैरे लावला, अंगावर टाकला आणि असं आमचं चाललं होतं. तोपर्यंत पप्पाला मी कलर लावते म्हणून लगेच सिद्धांनी पण पाठीमागून माझ्या अंगावरती पाणी ओतले. तर बघा ह्या क्रिशाला नंतर घेतलं तर ती मला ओळखतही नव्हती, कारण माझा चेहरा पूर्ण कलरने भरला होता. तरी आवाजाने का होईना आली. नंतर तिच्याबरोबर असं खूप छान असं मी डान्स वगैरे फोटो वगैरे काढले. खूप छान वाटलं, तीही छान डान्स करत होती. त्यानंतर सिद्धांत आणि अंशची कलर वगैरे लावणं, दोघांचे चेहरे कसे झाले होते बघण्यासारखे. अंश चाललं होतं त्या पॉकेटमधनं कलर ओतायचं, तर त्याच्या हातात तो कलरच येत नव्हता आणि सिद्धांत दादाला कलर त्यांनी खूप छान लावला. नंतर सचिन दादानेही त्याला कलर लावला, पण त्याला उचलून घेतलेला अजिबात आवडत नाही. त्याचं चाललेलं असतं मला खाली घेऊ द्या, मला उचलून घेऊ नका. पण हा छोटा आहे, ह्याला भरपूर असे लाडाने सगळी जवळ घेतात, पण त्याला ते समजत नाही आणि भरपूर असा रडत होता. त्यानंतर बघा इकडं माझ्या मैत्रिणी वगैरे मस्ती वगैरे करत होते आणि मीही त्यांच्याबरोबर एन्जॉय करत होते. माझे जी व्हिडिओ बनवत आहे ती कोमल आहे, माझी फ्रेंड आहे. तिची जी छोटी मुलगी आहे तिला सारखं घ्यावं लागल मध्ये जर रडली तर, म्हणून ती पूर्ण अशी पाण्यात वगैरे खेळायला नाही आली. मला बोलली तू कर एन्जॉय, मी तुझे व्हिडिओ काढते. आणि खूप छान असे तिने माझे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. नकळत असे माझे व्हिडिओ भरपूर असे तिने व्हिडिओ काढलेले आहेत. तर मी तुमच्यासोबत तेच व्हिडिओ शेअर करत आहे, कारण मी म्हटलं आज जाऊ दे आपण मस्त एन्जॉय करूयात. तर तिचं चाललं होतं मी तुझे व्हिडिओ काढते, तू एन्जॉय वगैरे कर. कारण तिलाही येता येत नव्हतं, कारण तिचं लक्ष क्रिशाकडं होतं, कारण क्रिशा अजून लहान आहे म्हणून. आणि तिला घ्यावं पण लागल, रडली तर अंशच्या पकड जर नाही राहिली तर मग तिला घ्यावं लागल, म्हणून ती अशी पूर्ण नाही आली. आणि लांबूनच माझ्याशी छान छान व्हिडिओ तिने काढले आणि खूप छान असं आम्ही एन्जॉय वगैरे केलं. भरपूर अशा लेडीज होत्या, भरपूर जणी असे भेटले होते आणि भरपूर जणांचं छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत भरपूर जणांनी असं रंगपंचमी वगैरे खेळली, होली सेलिब्रेशन वगैरे केलं. त्यानंतर बघा माझा योगाचाही ग्रुप नंतर पुढे पुढे तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये की योगाचाही ग्रुप पुन्हा ॲड झाला होता आणि भरपूर असं एन्जॉय सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं होतं. आणि बघा आम्ही भरपूर असे व्हिडिओ वगैरे बनवले आहेत, रील्स बनवले आहेत. तुम्ही इंस्टा पेजला जर माझं फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि तिथे तुम्हाला भरपूर असे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर बघा तुम्ही आता माझे व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लाईक न करायला? नक्की लाईक करत जा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीत का? जर व्हिडिओ नसतील आवडत तरीही कमेंट करून सांगा की माझे हे व्हिडिओ आवडत नाहीत. जर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगा, त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल. आणि मी हे व्हिडिओ बनवते हे डेली, म्हणजे मी काय करते, कसं एन्जॉय करते, तुम्ही पण असंच एन्जॉय करत जा, ह्यासाठी मी व्हिडिओ पाठवत असते. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आयुष्य आपलं खूप छोटं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत जा आणि एन्जॉय करत जा. तर माझ्यासारखं बघा मी भरपूर गोष्टींमध्ये एन्जॉय करत असते, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच भरपूर असं एन्जॉय असतं. असं नाही की प्रत्येक गोष्टीला पैसेच लागतात किंवा असं डिप्रेशन घेऊनच हे जगायचं असतं, असं काही नाही. मैत्रिणींमध्ये गेलो की सगळ्या गोष्टी विसरून जायचा आणि तिथला जो आनंद आहे तो आनंद घ्यायचा आणि पॉझिटिव्ह राहायचं. आयुष्य खूप छोटं आहे, सारखं दुःखी वगैरे न राहता हॅप्पी राहायला शिका, भरपूर असं एन्जॉय करायला शिका. आणि नक्की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कसे होली सेलिब्रेशन केलं, तुम्ही कसं एन्जॉय केलं का. तुम्ही म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता बघा पुण्या मुंबईमध्ये खूप छान असं होळी सेलिब्रेशन वगैरे करतात, तसं गावाला असं एवढं नसतं. जसं इथं बघा आता होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाकडं असं रंगपंचमी दिवशी खेळतात रंगपंचमी, तर भरपूर त्या टायमिंगला रंग म्हणजे एवढं जसं पुण्या मुंबईमध्ये खेळतात तशा पद्धतीने नाही, पण
भरपूर कमी प्रमाणात खेळतात रंगपंचमी, कारण रंगपंचमी दिवशीच खेळतात, होळीच्या दुसऱ्या दिवशी नाही. तर मी पुण्या मुंबईमध्ये हेच पाहिलं आहे की होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी रंगपंचमी खेळतात. तर खूप छान वाटतं आणि सगळी मिळून असे एन्जॉय करतात. तर पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जे आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघतायत त्यांनी लाईक नसेल केलं, कमेंट नसेल केलं, तर नक्की कमेंट करून सांगत जा माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि व्हिडिओला लाईकही करत जा आणि शेअरही करत जा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं, नवीन असतील, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे व्हिडिओ तुम्ही बघत जा. तर खूप छान छान असे रेसिपी वगैरे मी टाकत असते, तर त्याचेही कमेंट करत जा की तुम्ही कशाप्रकारे बनवता. या मी व्हिडिओ बनवते, मी जी रेसिपी वगैरे बनवते ती तुम्हाला आवडती का नाही आवडत, का कशी होती, हेही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.